आपणा सर्वांना माहिती आहे की पुणे ग्रामीण ह्या परिसरामध्ये लोणावळा, पौड, मुळशी ह्या सगळ्या प्रकारचे पर्यटन स्थळ आहेत। तिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे इयर एंडला 31 डिसेंबरसाठी येत असतात। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे आणि जी जी मोठी पर्यटन स्थळ आहे तिथे सगळ्या ठिकाणी आम्ही योग्य तो बंदोबस्त नेमत आहोत। हे होत असताना पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे कोरेगाव भीमा आहे इथे पण मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत असतात आणि विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरता अनुयायी येत असतात। सो त्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त हा लावण्यात आला आहे। जवळपास 4,500 पोलीस कर्मचारी हे पुणे जिल्हा आणि बाहेरचे युनिट्स ह्या सगळ्यांची मिळून आम्ही त्यांची नेमणूक तिथे करत आहे आणि त्या अनुषंगाने विविध पातळीवर बैठका झालेल्या आहेत आणि आमची तयारी त्या अनुषंगाने पूर्ण आहे। 31 डिसेंबरला जे हॉटेल्स आहेत किंवा बार आहेत त्यांना किती वाजेपर्यंतची मुदत असणार आहे आणि विशेष करून ग्रामीणमध्ये काय वेगळा नियम असणार आहे का? नाही, मला आपल्याला ह्या निमित्ताने सांगायचं आहे की ह्याबद्दलची एक अधिसूचना राज्य शासनाने काढलेली आहे आणि त्याप्रमाणे जे टाइम लिमिट्स राज्य शासनाने दिले आहे ते सर्व संबंधितांना कळवण्यात येतील आणि तशा प्रकारच्याच परवानग्या ह्या निर्गमित करण्यात येतील। ह्यामध्ये मोस्टली पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या कुठल्याही प्रकारची चेन स्नॅचिंग, चोऱ्यामाऱ्या होऊ नये, त्यासोबतच महिलांची छेडछाड हे सगळे प्रकार घडू नये ह्या अनुषंगाने जे काही खबरदारीचे उपाय करायचे आहे, ज्या ज्या लोकांची पथकं तयार करायची आहे ते सगळ्या उपाययोजना आम्ही करीत आहोत। राज्यामध्ये विविध ठिकाणी ज्या घटना घडत आहे त्याच्या अनुषंगाने ज्या काही खबरदारीचे उपाय जे काही करायचे आहे ते सगळ्याची काळजी आम्ही घेत आहोत। सोशल मीडियावर पण मोठा आपला नजर नाही, आमचे सोशल मीडियाचं मॉनिटरिंग ह्यापूर्वीच सुरू झालेलं आहे आणि ते सोशल मीडियामधनं जे काही इनपुट्स मिळत आहेत त्या इनपुट्सवर आम्ही योग्य त्या प्रकारे आम्ही ती कारवाई करत आहोत। काही लोकांना त्या भागामध्ये जाण्यास मनाई करावी अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आलेल्या होत्या। तशा प्रकारच्या काही नोटिसा कोणाला पाठवल्यात का? मी आपल्याला परत ते सांगतोय की ह्या अनुषंगाने जी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आवश्यक आहे पोलीस दलाच्या निमित्तानं म्हणजे आमच्या पातळीवरच्या ते सगळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आम्ही करणार।